मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जादा दराने बियाणे विक्री करताना कृषी विभागाकडे अचानकपणे दुकानदारास नोटीस। कारभार सुधारा अन्यथा शेतकरी संघटनेकडून आंदोलन। जत तालुक्यातील महाबीज बियाणे उडीद नियमबाह्य बेकायदेशीर विक्री करत असल्याबाबत तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष दुंडप्पा बिराजदार यांनी दिला आहे। निवेदनात म्हटलंय की जत तालुका खरीप पेरणीचा हंगाम सुरू असून बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे, तरी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रातून नियमापेक्षा जादा मनमानी दर आकारून बियाणे विक्री केली जात आहे। यातून दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक लयलूट केली जात आहे। याकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने खते बियाणे विक्रेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे। त्यामुळे आपल्या कार्यालयाकडून जत तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना अचानक भेटी द्याव्यात, तसेच सर्व कृषी सेवा केंद्र संचालकांना योग्य त्या सूचना देऊन मनमानी दर आकारणाऱ्या दुकानदारांवर योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत जत येथील उमराणी रोड बँक ऑफ महाराष्ट्र शेजारील समृद्ध ॲग्रो या दुकानात स्वतः उडीद बियाणे खरेदी करण्यास दंडप्पा बिराजदार गेले असता महाबीज उडीद बियाण्यांचा 1100 रुपये दर सांगण्यात आला। एवढा दर कसे विचारले असता परवडत असेल तर घ्या, अन्यथा आपल्या दुकानातून बियाणे मिळणार नाहीत अशी उर्मट भाषेत कोणाला सांगायचे ते सांगा अशी भाषा शेतकऱ्यांना वापरली जात आहे। याबाबत तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम साहेब यांना फोनवरून कळवले असता त्यांनी तिथेच थांबण्यास सांगून कृषी विभागाचे जायभाय आणि इतर 2 अधिकारी तातडीने आले। त्यांनी दुकानदारास 1000 रुपये घेऊन बियाणे देण्यास सांगितले। याबरोबरच तातडीने दुकानदारास नोटीस देण्यात आले। अशात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी सांगितले। तसेच जत तालुक्यातील कृषी दुकानांचे रजिस्टर नोंद वह्या दरपत्रक याची अद्ययावत माहिती उपलब्ध करून ठेवण्यात यावी असा आदेश देण्यात आलाय। तसेच आगामी काळात जादा दराने बियाणे विक्री केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराच देण्यात आलाय।